आरक्षणाच्या जी-आरचा मराठा समाजाला कुठलाही फायदा होणार नाही, विनोद पाटलांचा दावा। तर सरकारने मनोज दादांना फसवलं, योगेश केदार यांचं मत। तर दंगल होऊ नये म्हणून सरकारने निर्णय घेतला असल्याची बाळासाहेब सराटेंची टीका। सरकारच्या जी-आर विरोधात मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार। घाईघाईनं कोर्टात जाणं चुकीचं, अभ्यास करून भूमिका मांडू, वडेट्टीवारांचं विधान। तर मराठ्यांच्या जी-आरवर समाधानी, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची भूमिका। मंत्री छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या जी-आरवरनं भुजबळ नाराज। भुजबळ नाराज आहेत म्हणजे जी-आर पक्का। मनोज जरांगेंचा टोला, तर चुकलो असेल तर जी-आर परत काढायला लावू, अफवांवर विश्वास ठेवू नका, जरांगेंचं आवाहन। मराठा आरक्षणाच्या जी-आर विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। बीड, इंदापुरात सरकारनं काढलेल्या जी-आरची होळी, तर हाकेंकडून जी-आरची प्रत फाडत धरणं आंदोलन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ओबीसी आंदोलनाला भेट देणार। मराठा आरक्षणाच्या जी-आर नंतर ओबीसी संघटना आक्रमक, फडणवीसांकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न। ओबीसींच्या प्रश्नासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। भुजबळ, नाईक, गुलाबराव पाटील, राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे यांच्यासह दत्तात्रय भरणेही असणार सदस्य। ताण आला की शिंदे गावी जातात। दरेगावी जाऊन ओबीसींची वाट लागावी अशी तुमच्याकडून अपेक्षा नाही, वकील सदावर्तेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। तर पोलिसांना झालेल्या मारहाणीचे गुन्हे मागे घेऊन दाखवा, सदावर्तेंचं विखेंना आव्हान। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपाचा जल्लोष। संभाजीनगरच्या क्रांती चौकात मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो नाचवत आनंदोत्सव। मराठा आरक्षणावरून संजय राऊतांनी मानले महायुती सरकारचे आभार। देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या तोडग्यावर मनोज जरांगेंचं समाधान। जरांगेंचं समाधान म्हणजे मराठा समाजाचं समाधान, राऊतांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचं घेतलं दर्शन। मुख्यमंत्र्यांच्या घरी आज भाजपा आमदारांसाठी स्नेहभोजन। वर्षा निवासस्थानी गणपती दर्शन आणि स्नेहभोजनासाठी निमंत्रण। गुंड अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका। सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर 18 वर्षांनी जेलमधून बाहेर। बीडमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार, नागरिकांकडून परळी बंदची हाक। घटनेच्या निषेधार्थ परळीकरांचा मूक मोर्चा।